लाल सलाम. मी भगवान नाईक, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, नांदेड. आज मी आमच्या गोवर्धन घाटवर आलेलो आहे, जिथं 10 संस्कार होतात, सगळे दशक्रिया वगैरे, म्हणजे शवविच्छेदनाचं काम होतं. तर हे आमच्या नांदेड शहराच्याच लोकांसाठी शेवटचं, म्हणजे सगळ्या लोकांसाठी आखरी घाट म्हणतात याला. तर सध्या परिस्थिती डोळ्यांनीच पाहून घ्या, कसा कचरा आहे, काय चालू आहे, प्रशासन काय म्हणते, काय सांगावं याबद्दल. आणि अंतिम संस्कार करण्यासाठी इलेक्ट्रिकलचं त्यांनी ते मोठंसं हे तयार करत आहेत, स्मशानभूमी इलेक्ट्रिकल. तर यांना ना माणसं मेल्यावर कसं त्यांना मेल्याची जी ही आहे मरणं, त्याची सुविधा यांनी आधी केलेली आहे. लोक जे मरतील ना त्याची सुविधा अगोदर केलेली आहे, पण जीवन कसं राहावं याची सुविधा काही नाही आहे. इथेच खाली बघा, हा आमचा परिसर एकदम स्वच्छ निर्मळ, एकदम गोदावरी नदीमध्ये. सगळं काही पोल्युशन, सगळं नदीमध्येच आहे. काही प्लॅनिंग नाही, कुठं काही नाही. नियोजन सांगतात फक्त यांना. इलेक्शन कसे जिंकायचे याचे नियोजन खूप आहेत, पण इलेक्शन जिंकून आल्यावर जे कामं करायचे त्याचं नियोजन त्यांनाच माहीत कुठल्या लेवलला. शून्य आहे, मायनस आहे. दिसायला तर संध्याकाळ खूप सुंदर दिसाली, पण जसं त्याच्यात जवळून तुम्ही बघशाल ना तर पूर्ण घाण आहे. एक प्रकारचा मोठा नाला तयार केलेला आहे यांनी या ठिकाणी. काय म्हणावं, ही परिस्थिती आहे नांदेडची. आणि त्याचबरोबर नांदेड शहरातले जे पण कॉर्पोरेटर आहेत, जे नगराध्यक्ष वगैरे आहेत, बिलकुल त्यांचं लक्ष नाही आहे. त्यांनी त्यांच्या कामामध्ये गुंग आहेत. पाहू काय होते. हम तो लढ रहे हैं.